आमलकी एकादशी व्रताची कथा. आमलकी एकादशी एक महत्त्वाचा उपवास फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी केला जातो. होळीच्या आधी येणारी ही एकादशी या वर्षी 20 मार्च म्हणजे बुधवारी आहे. या दिवशी लोक आवळ्याच्या झाडाची विधिवत पूजा करतात आणि व्रत ठेवून श्रीहरीकडून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी मागणी मागतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते, म्हणूनच याला आमलकी एकादशी म्हणून ओळखले जाते. चला तर मग जाणून घेऊया आमलकी एकादशी व्रताची कथा काय आहे. आमलकी एकादशी दिवशी सकाळी उठून व्रताचा संकल्प करावा. दिवसभरात एकदाच फलाहार करावा. श्री विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा एका चौरंगावर स्थापित करावी. विष्णू देवाचे आवाहन करून त्याचे पूजन करावे. हे व्रत करणाऱ्यांनी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. नैवेद्य दाखवावा. हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त होत नाही. द्वादशीला यथाशक्ती अन्नदान करून व्रताची समाप्ती करावी. आमलकी एकादशीचा उपवास करावा आणि कथा वाचावी. एक दिवस युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णाला फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे महत्त्व विचारले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. कथा अशी आहे की भगवान विष्णूने विशेष ज्ञान प्राप्त करून त्यातून चंद्रासारखा एक बिंदू जमिनीवरती उत्पन्न केला. त्यातून आवळा वनस्पती तयार झाली. त्याच वेळी भगवान विष्णूने प्रजेच्या निर्मितीसाठी भगवान ब्रह्माची उत्पत्ती केली. तसेच देवता, गंधर्व, यक्ष, असुर आणि राक्षसांची उत्पत्ती केली. मग प्रत्येकजण याच बिंदूला पाहू लागले. ती एक अद्भुत वनस्पती होती. त्यापूर्वी त्यांना अशा कोणत्याही वनस्पतीबद्दल माहीत नव्हते. मग आकाशवाणी झाली की ही वनस्पती सर्व वनस्पतीमध्ये सर्वात उत्तम अशी आहे, जी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. या स्पर्श केल्याने दुप्पट आणि खाल्ल्याने तिप्पट पुण्य प्राप्त होते. आवळ्याच्या झाडाला पापाचा विनाश करणारं झाड असं म्हटलं जातं, कारण भगवान विष्णू, ब्रह्मा आणि शिव आवळ्याच्या झाडाच्या मुळामध्ये आहेत. फांद्यामध्ये मुनी, डहाळ्यामध्ये देव, पानामध्ये वसू आणि फळामध्ये सर्व प्रजापती राहतात. म्हणून जो या आवळ्याच्या झाडाची किंवा वनस्पतीची पूजा करतो त्याला भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. मग सर्वांना जो आवाज आला त्या दिशेला कान करून विचारले की तू कोण आहेस. मग आवाज आला की जो भूत, भविष्य, वर्तमान जाणतो, जो या सृष्टीचा करता धर्ता आहे, जो अदृश्य अवस्थेत सर्वत्र उपस्थित आहे, मी तोच विष्णू आहे. सर्वांनी त्या दिशेला नमन केले. भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्वांना वरदान मागण्यास सांगितले. यावर सर्व ऋषी म्हणाले की तुम्ही आनंदी असाल तर स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीसाठी काही उपाय सांगा. यानंतर भगवान विष्णू म्हणाले की जो कोणी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला आमलकी एकादशी उपवास करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.